मराठवाड्यात अक्षरशः पावसाने थैमान घातलेलं आहे। सध्या आपण परांडा तालुक्यातील तांदुळवाडी जे आहे त्या गावामध्ये आहोत आणि या गावामध्ये अक्षरशः जे पुराचं पाणी पावसाचं जे पाणी होतं ते लोकांच्या घरामध्ये घुसलेलं आहे। आपण सध्या बघू शकतो की विदारक जी परिस्थिती आहे ते सध्या या ठिकाणी पाहू शकतोय की जवळपास या घरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते अद्यापही पाणी साचलेलं आहे आणि मोठं नुकसान जे आहे ते या नागरिकांचं सध्या झालेलं आहे। आपण बघू शकतो घरातलं जे इलेक्ट्रिक साहित्य होतं टीव्ही असेल किंवा जीवनावश्यक वस्तू आहे त्या वस्तू सुद्धा या पावसाच्या पाण्यामध्ये जे आहे ते पुराचं पाणी जे घरात घुसलं याचं मोठ्या प्रमाणात जे आहे ते नुकसान झालेलं आहे। आपण पाण्याचा अंदाज लावू शकतो की घरामध्ये जे भिंतीवरती आपलं जे एक रेषा दिसते पार इथपर्यंत जे पाणी होतं ते सर्व पाणी जे आलेलं होतं अक्षरशः पावसाच्या पाण्याने अगदी हाहाकार माजवलेला आहे। परांडा तालुक्यातील हे तांदुळवाडी गाव आहे आणि ज्या खैरी नदी जी या गावाच्या जवळूनच वाहते आणि या खैरी नदीचं जे पात्र आहे ते अगदी धोक्याची पातळी ओलांडून या गावामध्ये घुसलं आणि आपण बघू शकतो की मोठा चिखल मोठं पाणी आजही सध्या या घरामध्ये जे आहे ते साचलेलं आहे। आपण बघू शकतो की इथली विदारक परिस्थिती सध्या हे पाणी जे आहे ते गावातल्या खूप मोठ्या मंदिरापर्यंत सुद्धा आलेलं होतं आणि दुसरी अजून परिस्थिती आपण बघू शकतो की कशा पद्धतीने जे पाणी आहे अक्षरशः माती गाळ हे साचलेलं आहे। दुसरं म्हणजे याच घराच्या लगतचं असलेलं हे घर पाण्याचा प्रभाव एवढा मोठा प्रचंड होता की या पाण्याच्या प्रभावामुळे हे घर सुद्धा अक्षरशः या ठिकाणून वाहून गेलं। या घरामध्ये असलेलं साहित्य सुद्धा या ठिकाणून वाहून गेलेलं आहे। अक्षरशः प्रत्येक शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळलेलं आहे। म्हणजे एक काळ असा होता की इथल्या शेतकऱ्यांना आभाळाकडे पाऊस पडावा म्हणून डोळे लावून पाहावं लागत होतं, मात्र अक्षरशः आता डोळ्यामध्ये इथल्या शेतकऱ्यांच्या पाणी आलेलं आहे। एवढी विदारक चित्र जे आहे ते सध्या यातल्या मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। सध्या तांदुळवाडी इथल्या आपण गावामध्ये आहोत आणि बघू शकतो की कशा पद्धतीनं प्रत्येक घरामधला जो संसार आहे अगदी हा उघड्यावरती पडलाय। सारं पाणी जे प्रत्येक जो शेतकरी असतो अगदी कष्ट करून जे आहे तर तुटपुंजी जी आहे ती आपली जुळवत असतो, मात्र अक्षरशः स्वप्नावरती पाणी फेरलेलं सध्या हे चित्र विदारक चित्र सध्या दिसतंय की लोकांच्या गोठ्यामध्ये असेल किंवा शेतामध्ये असेल सध्या खरीप हंगाम जो असतो महत्त्वपूर्ण हंगाम शेतकऱ्यांचा असतो आणि हाती आलेला घास अगदी या पावसाने जे आहे तो हिरावून घेतलेला आपल्याला चित्र सध्या दिसतंय। काही या गावातले नागरिक सुद्धा आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। तर ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं ते सध्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत। मावशी, अक्षरशः अगदी विदारक चित्र आहे। कष्टकरी शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेलं हे जीनं आहे। अक्षरशः आम्हाला सुद्धा बघत असताना डोळ्यामध्ये अश्रू तरतात। काय भावनात, कधी हे पाणी आलेलं होतं, कशी काय परिस्थिती होती? पाणी तुमच्याकडे पाणी आल्याच्या नंतर काय एकंदरीत म्हणजे तुम्ही हे सर्व परिस्थिती बघताय, तुम्ही कशा पद्धतीने इथून बाहेर काढलं सर्व साहित्य आणि काय काय झालं तरी पहाटेच्या 5च्या दरम्यान पाणी आलं, वरून काही तळ फुटलं असं म्हणत होते आणि पाणी आल्यानंतर मग हे लोकांनी रातोरात काही सामान काढलं, काही गुतलं आणि पाणी अचानक यायला टाकल्यामुळे काहीच करता येणार ना। त्यामुळे असं झालं की आमच्या नदीच्या कडेचे सगळे ही वाहून गेले, तर सौर ऊर्जा बसवलेली केळ्या वाहून गेले, तर आतून नात नुकसान झाले आमचं शेतकऱ्यांचं इकडे भागातल्या लोकांचं। हे 10-5 घरांचं सगळं घरातलं सामान वाहून गेलंय, काय अन्नधान्य सगळं ही झालंय। त्यामुळे आतूनात नुकसान झाले, तर शासनाने ह्याच्यावर तात्काळ मदत करावी आणि वाला दुष्काळ जाहीर करण्याची विनंती करावं असं सरकारला आमची विनंती आहे। यापूर्वी अशा पद्धतीने कधी पाणी 50-60 वर्ष झालं मला, आता कवा हे आम्हाला कळलं नाही, इतकं पाणी कवाच आलेलं नाही ह्याच्या आधी। या गावातली आणखी काही तरुण या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्यासोबत सुद्धा संवाद साधणार आहोत। अक्षरशः विदारक चित्र आहे। मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे चित्र सध्या पाहायला मिळतंय। काय एकंदरीत परिस्थिती तुम्ही हे सर्व अनुभवलेलं आहे, काय झालेलं होतं? सर्व सकाळी 6 वाजता पाणी आलेलं होतं। सर्व पाण्यामध्ये सगळे घरे वाहून गेलेले आहेत। अक्षरशः इथं पाण्यातील नागरिक सकट अडकलेले होते, हाताला धरून बाहेर काढलेले आहे। प्रशासनाला एवढीच विनंती आहे की त्यांनी येऊन इथं तात्काळ मदत करावी। आता इथल्या म्हणजे जे कोणी आता राज्यकर्ते आहेत, जे मंत्री आहेत किंवा त्यांच्याकडून तुमच्या गावासंदर्भात काही आश्वासित करण्यात आलेलं आहे का? मदत मिळण्यासंदर्भात काही तुम्हाला आश्वासित केलंय का त्यांनी? नाही, आतापर्यंत काहीच केलेलं नाही। बरं, ज्यावेळेस पूर परिस्थिती होती, सर्व तुम्ही जर एकमेकांना मदत करत होता त्यावेळेस कोणी प्रशासनाच्या माध्यमातून काही अधिकारी किंवा मदत करण्यासाठी आलेले होते का? प्रशासनाच्या माध्यमातून आतापर्यंत काहीच मदत झालेली नाही पूर आल्यापासून। खरं तर या गावचे उपसरपंच पण सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्याच्यासोबत चर्चा करणार आहोत। काय एकंदरीत परिस्थिती गावातली होती, कशा पद्धतीनं सर्व पाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेलं होतं, काय तुम्ही सर्वोपकारी मदत एकमेकांना केली? मदत आता सगळ्याच शेतकऱ्यांनी, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी पसारा ही सगळा थोडाफार राहिलेला काढला, पण अचानकच 5:30-6 वाजता पाणी आलं। त्याच्यामुळे कुणाला काय समजा ते अन्न बिन्न काय समजा काढता आलं नाही। ते एका तास म्हणजे बरेचसे वाहून गेले। सौर पंप ह्याच्या म्हणजे नदीच्या कडाचे सौर पंप बरेचसे वाहून गेले, कुणाचे ही गेल्या म्हणजे पाण्याच्या टाक्या ही ते गायाच्या ह्याच्या
गायांचं म्हणजे शेरडा कुणाच्या गेल्या, बरंच नुकसान झालं. सातत्याने म्हणजे किती दिवसापासून हा पाऊस सातत्याने कोसळतोय? पुढे आणखी काय तुम्हाला प्रशासनाकडून सूचना दिल्या? जसं म्हणजे कळतं तसं तर कधीच पाणी आलं नाही एवढं, ही पहिलीच वेळेस आहे पाणी यायचं. आपण बघू शकतो की इथल्या सर्व जे नागरिक आहेत त्यांचं सांगणं आहे की सातत्यानं पाऊस जो आहे तो कोसळतोय येतोय. खरं तर तुम्ही सातत्याने इथल्या परिसरात आहात, लोकांना मदत करतायत, मोठी विदारक परिस्थिती आहे. काय आजूबाजूच्या गावातली सध्या परिस्थिती आहे आणि पुढं तुम्हाला प्रशासनाकडून काय सांगण्यात आलंय? सर, या परंडा भूम तालुक्यात परिस्थिती अशी झाली की लोकांचं जगणं मुश्किल झालंय. तर आमची प्रशासनाला एकच विनंती आहे की सर्व शेतकरी, गोरगरीब, गरजू ह्यांचे काय नुकसान झालंय ह्यांना तातडीची मदत करा. आणि मदतच नाही तर पाहणी करून कोणाच्या गायी असतील, कोणाच्या जनावरं असतील, सगळे जे काय वाहून गेले आणि जे लोकांचं काय अन्नधान्य खायचं आहे, ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, ह्या सगळ्यांची मदत झाली पाहिजे. आणि प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला एकच विनंती करतो, भूम, परंडा आणि मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावं ही सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे आणि शेतकऱ्यांना मदत व्हावी एवढीच आमची प्रशासनाला विनंती आहे. आपण बघू शकतोय खरं तर इथले सर्व नागरिक जे आहेत ते पावसाच्या हाहाकाराने अगदी हवादिल झालेले आहेत. प्रशासनाकडून, सरकारकडून आम्हाला योग्य ती मदत मिळावी, ओला दुष्काळ जो आहे तो जाहीर करावा अशी मागणी जी आहे तिथल्या नागरिकांकडून केली जात आहे. कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, तांदुळवाडी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.